Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Today is our first practical, that is a herbarium practical. Our paper code is EVS 3507. In that we study practical based on same 5, that is EVS 3501 and EVS 3502. Today we learn or we see practical number 1. Aim of that practical: study of flora of an urban terrestrial ecosystem or preparation of herbarium. What is mean by herbarium? Herbarium is a critical resource for biodiversity. Means in the preservation or conservation of the biodiversity we use the herbarium. हेर्बॅरियम म्हणजे काय, तर तुम्ही बॉटनीमध्ये वगैरे शिकला असाल. हेर्बॅरियम म्हणजे काय, तर हेर्बॅरियम इज अ क्रिटिकल रिसोर्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. हा एक क्रिटिकल असा प्रकारचा रिसोर्स आहे बायोडायव्हर्सिटीसाठी, किंवा बायोडायव्हर्सिटी जी काय आहे कॉन्झर्व करून ठेवण्यासाठी, किंवा ज्या काही स्पेसीज आपल्या अवतीभोवती आहेत त्या स्टडी करण्यासाठी आपण जी काही टेक्निक वापरतो त्याला आपण हर्बॅरियम असं म्हणतो. इट इज अ क्रिटिकल रिसोर्स फॉर बायोडायव्हर्सिटी, इकॉलॉजिकल अँड रिव्हॉल्युशनरी स्टडीज. म्हणजे हे मेनली कशासाठी हर्बॅरियम वापरलं जातं, तर बायोडायव्हर्सिटी, इकॉलॉजिकल आणि रिव्हॉल्युशनरी जो काही स्टडी आहे बायोडायव्हर्सिटीचा त्यासाठी आपण हर्बॅरियम यूज करतो किंवा हर्बॅरियम स्टडी करतो. इट इज अ प्रायमरी डाटा सोर्स ऑफ अ ड्राईड अँड लेबल प्लांट स्पेसिमन. म्हणजे हे काय आहे, तर हे एक प्रायमरी डाटा सोर्स आहे. कशाचं तर ड्राईड आणि लेबल केलेलं जे काही प्लांट स्पेसिमन आहे त्याचा हा सोर्स आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण जे काही प्लांट आहे ते ड्राईड स्वरूपामध्ये लेबल करतो किंवा स्टोअर करून ठेवतो. ते लेबल केलेलं असतं त्याला आपण हर्बॅरियम असं म्हणतो. दॅट इज अरेंज टू अलो फॉर इझी रिट्रायवल ॲक्सेस. आणि हे अरेंज केलेलं असतं आपल्याला जो काही स्टडी आहे स्टडी करण्यासाठी ते लेबल करून ड्राईड स्वरूपामध्ये जे काही प्लांट स्पेसिमन आहे ते प्लेस केलेलं असतं किंवा स्टोअर केलेलं असतं. देन नाव वी सी द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हर्बॅरियम. आता आपण हर्बॅरियम कसं प्रिपेअर करायचं किंवा कसं बनवायचं त्याच्या मेथड बघणार आहोत. फर्स्ट, ड्राईंग अँड प्रेसिंग. Soon after collection, plants should be spread on blotting paper or on newspaper in such a way that the relation between different organs is maintained. It is kept in a plant press. म्हणजे ज्यावेळेस आपण प्लांट कलेक्शन करतो, म्हणजे प्लांट कलेक्ट करायचं पहिले, म्हणजे झाडाची जी काही ट्विग असते किंवा फांदी असते ती छोट्या प्रमाणात फांदी घ्यायची, त्याला फ्लावर असेल किंवा मे बी त्याचे जे काही लिव्ज असेल ते व्यवस्थित कट करून घ्यायचे. आणि नंतर प्लांट शुड बी स्प्रेड ऑन ब्लॉटिंग पेपर. ते जे काही प्लांट आहे ते ब्लॉटिंग पेपरवर ठेवायचं. म्हणजे जे काही एक्सेस वॉटर असेल त्या प्लांटमधलं ते शोषून घेतलं जातं, किंवा न्यूजपेपरमध्ये ते प्लांट स्प्रेड करून ठेवायचं. रिलेशन टू डिफरंट ऑर्गन्स इज मेंटेन. आणि त्याचे जे काही डिफरंट ऑर्गन्स आहेत, म्हणजे जे काही ते प्लांटची ट्विग आहे किंवा त्याचे काही लिव्ज आहेत ते व्यवस्थित स्प्रेड करून त्याच्यामध्ये ते प्लांट प्रेसमध्ये ठेवून द्यायचे. या डायग्राममध्ये इथे प्लांट प्रेसची डायग्राम दाखवली आहे. त्याला 2 स्ट्रॅप्स आहेत आणि 2 शीटसारखे आउटर बोर्ड्स आहेत. त्या दोन बोर्ड्सच्या मध्ये हे जे काही 2 बोर्ड्स आहेत, हे खालचा एक आणि वरचा एक, ह्या 2 बोर्ड्सच्या मध्ये आपण जे काही प्लांट आहे किंवा जे काही कलेक्शन केलेलं तुम्ही काही जे आहे ते ठेवणार आहात. ही डायग्राम आहे प्लांट प्रेसची. देन बी आहे पॉयझनिंग. आफ्टर ड्राईंग अँड प्रेसिंग. आता पहिले आपलं ड्राईंग झालेलं आहे, नंतर प्रेसिंग झालेलं आहे. नंतर आफ्टर ड्राईंग अँड प्रेसिंग स्पेसिमन आर ट्रीटेड विथ कॉपर सल्फेट दॅट इज CuSO4 और मर्क्युरी क्लोराईड दॅट इज HgCl2 टू प्रिव्हेंट पेस्ट अटॅक. नंतर पॉयझनिंग त्याचं प्रिव्हेंट व्हावं म्हणून आपण काय करणार आहोत, तर त्यातला स्पेसिमन जे काही ते ट्रीट करणार आहोत. कशासोबत, तर कॉपर सल्फेट आणि मर्क्युरी क्लोराईड. का, तर जे काही पेस्टचा अटॅक आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी. पावडर ऑफ नॅफ्थॅलिन बॉल्स इज स्प्रेड ऑन शीट. आणि जी काही नॅफ्थॅलिन बॉल्सची जी काही पावडर आहे ती शीटवर स्प्रेड करणार आहोत आपण. टू अवॉइड अटॅक ऑफ अ पेस्ट अँड फंगस. ती नॅफ्थॅलिन बॉल्सची जी काही पावडर आहे ती आपण कशासाठी स्प्रेड करणार आहोत, त्या शीटवर. जो काही शीट आहे आपण ज्याच्यावर स्पेसिमन स्टिच करणार आहोत किंवा पेस्ट करणार आहोत त्याच्यावर ते आपण ती नॅफ्थॅलिन बॉल्सची पावडर ठेवणार. कशासाठी, तर जो काही पेस्टचा किंवा फंजायचा अटॅक आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा अवॉइड करण्यासाठी. स्पेसिमन आर फॉर्म बाय कार्बन्स बायसल्फाइड 3 to 4 times per year. This should be repeated time to time during storage to ensure durability and long life of a herbarium sheets. आणि जे काही कार्बन बायसल्फाईड आहे ते 3 ते 4 वेळा पर इयरमध्ये त्याच्या फ्यूम ज्या काय आहे त्या प्लांटवर आपल्याला त्याची ट्रीटमेंट द्यायची. हे टाईम टू टाईम रिपीट करायचं आहे, जेणेकरून जे काय आपलं प्लांट स्पेसिस आहे किंवा जे काही आपलं हर्बॅरियम आहे ते व्यवस्थित स्टोअर केलं जाईल किंवा व्यवस्थित प्रमाणात राहील. देन
सेकंड आहे माउंटिंग, स्टिचिंग अँड लेबलिंग. प्रॉपरली प्लेस्ड अँड ड्राईड स्पेसिमन आर माउंटेड ऑन हर्बॅरियम शीट. मग आता आपण कलेक्शन केलेलं आहे, ड्राय केलेलं आहे, मग ते स्पेसेस आहे ते हर्बॅरियम शीट घ्यायचं आहे. दी शीट्स आर ऑफ स्टँडर्ड साईज, आणि ह्या शीटची जी काही साईज आहे ती स्टँडर्ड आहे. दॅट्स 42 सेंटीमीटर इंटू 28, म्हणजे 48 बाय 28 सेंटीमीटर ही त्या ज्या काही स्टँडर्ड शीट आहे ते हर्बॅरियम शीट त्याची ही साईज आहे. अँड ऑफ गुड क्वालिटी पेपर, आणि जो पेपर आहे पेपरची क्वालिटी आहे ती चांगली असावी. द स्पेसिमन इज अटॅच्ड टू शीट विथ द हेल्प ऑफ निडल अँड थ्रेड, गम ऑर टेप. आणि जे काही स्पेसिमन आहे, जे काही आपण प्रेस केलेलं स्पेसिमन आहे किंवा जे काही ड्राय केलेलं आपण स्पेसिमन आहे ते त्या शीटला आपल्याला अटॅच करायचं आहे. कशाच्या हेल्पनी, तर निडल एक तर तुम्ही स्टिच करू शकता सुई किंवा दोऱ्याने, किंवा गम किंवा टेप वापरून तुम्ही व्यवस्थितपणे त्याला स्टिच करू शकता त्या शीटवर. स्पेसिमन इज माउंटेड ॲट द सेंटर ऑफ द शीट एक्झिबिटिंग इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स. आणि ते काय जे काही स्पेसिमन आहे ते जो काही शीट आहे तुमचा हर्बॅरियम शीट त्याच्यावर ते सेंटरला प्रेस करायचं आहे किंवा सेंटरला पेस्ट करायचं आहे. द डाटा इज एंटर्ड ऑन द राईट हँड लोअर कॉर्नर ऑफ द शीट. आणि जो काही राईट हँड लोअर जो कॉर्नर आहे त्याचा जो काय डाटा आहे म्हणजे लेबलिंग करायचं आहे. तुम्ही ते हर्बॅरियम शीट कधी प्रिपेअर केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या स्पेसिसचं नाव काय आहे, ते सगळं जे काही लेबलिंग आहे ते त्याच्या राईट हँडचा जो काही लोअर कॉर्नर आहे त्या हर्बॅरियम शीटचा त्याच्यावर ते सगळं लेबल करायचं आहे किंवा तो जो काही डाटा आहे तो एंटर करायचा आहे. दिस इन्क्लूड बोटॅनिकल नेम, फॅमिली, लोकल नेम, लोकॅलिटी, नेम ऑफ कलेक्टर, कमेंट्स ऑर युजेस अँड नंबर ऑफ कलेक्शन. आणि त्या डाटामध्ये काय काय मेन्शन करायचं किंवा काय काय एंटर करायचं आहे, तर ते जी इन्क्लूड बॉटॅनिकल नेम स्पेसिसचं, त्याची फॅमिली कोणती आहे, त्याचं लोकल नेम काय आहे, त्याची लोकॅलिटी काय आहे म्हणजे तुम्ही ते कुठनं कलेक्ट केलेलं आहे, नेम ऑफ कलेक्टर कोणी ते कलेक्ट केलेलं आहे, कमेंट्स ऑर युजेस अँड नंबर ऑफ कलेक्शन, हे सगळं आपल्याला ते जे काही शीट आहे त्याच्या राईट हँड लोअर कॉर्नरला लिहायचं आहे किंवा मेन्शन करायचं आहे. देन डिपॉझिशन. when identified satisfactorily, the prepared herbarium sheet is placed in thin paper holders, that is a species cover. नंतर ते स्पेसिस कवर किंवा थिन पेपर होल्डर जे आहे त्याच्यामध्ये ते हर्बॅरियमचं शीट काय आहे ते सेक्युअरली प्लेस्ड करायचं आहे. विच आर केप्ट टुगेदर इन थिक paper holder, that is a genus cover, and finally incorporated into herbarium cupboard, and then it is placed into the herbarium cupboard. Herbaria are maintained in their proper sequence of classification, आणि त्याचा जो काही प्रॉपर सिक्वेन्स आहे क्लासिफिकेशनचा त्याप्रमाणे ते मेंटेन करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये खाली हा चार्ट दिलेला आहे, याच्यामध्ये प्रिपरेशन आहे, स्केचिंग आहे, ओरल आहे, टोटल आहे आणि सिग्नेचर विथ डेट हे आहे त्याचं डिपॉझिशन. आणि हा चार्ट हा त्याचा जो काय आहे प्रॉपर सिक्वेन्स आहे त्याच्या क्लासिफिकेशन. डायग्राम और photograph of herbarium. In this diagram you can see the classification of herbarium. This is the herbarium sheet, and we place the species or twig of in plant, and त्याचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण एंटर केलेले आहे खाली. ह्यांनी बेस जो काय आहे त्या शीटचा त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन जी काय आहे ती एंटर केलेली आहे. Then nowadays this is a digital herbarium is used. What is mean by digital herbarium? Digital herbarium is a digitalized form, that is it is concerned a collection of digital images of preserved plants or plant parts. Digital herbarium म्हणजे काय, तर जे काही प्लांट पार्ट्स आहेत ते आपण डिजिटल फॉर्ममध्ये त्याचं स्टोरेज करतो किंवा प्रिझर्व करतो, त्याला आपण डिजिटल हर्बॅरियम म्हणतो. However, there are digital herbaria that are not suitable for internet access because of high resolution of scans and resulting large file size. Additional information about each specimen, such as the location, the collector, and the botanical name, are attached to every specimen frequently. Further details such as the related species and growth requirement are mentioned. म्हणजे डिजिटल हर्बॅरियम म्हणजे काय, तर थोडक्यात आपण आता जे बघितलं हर्बॅरियम, ते हर्बॅरियम हे आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. तसं डिजिटल म्हणजे जे काही फोटोग्राफ आहेत प्लांट्सचे ते कलेक्ट करून ठेवणं किंवा प्रिझर्व करून ठेवणं ह्याला आपण डिजिटल हर्बॅरियम म्हणतो. अँड नावडेज डिजिटल हर्बॅरियम हे खूप जास्त प्रमाणात त्याचे फोटोग्राफ्स वगैरे प्लांटचे हे कलेक्ट केले जात आहेत. डिजिटल हर्बॅरियम हे मोस्टली जास्त प्रमाणात सध्याला वापरले जात आहे. देन युजेस ऑफ हर्बॅरियम और डिजिटल हर्बॅरियम. डिजिटल हर्बॅरियमलाच आपण व्हर्च्युअल हर्बॅरियम असं म्हणतो. व्हर्च्युअल हर्बॅरिया आर इस्टॅब्लिश्ड इन अ पार्ट टू इन्क्रीज द लॉन्जिटिव्हिटी ऑफ अ स्पेसिमन. ही जी काही स्पेसिमनची लॉन्जिटिव्हिटी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी आपण व्हर्च्युअल आणि डिजिटल हर्बॅरिया यूज करतो. मेजर हर्बॅरिया पार्टिसिपेट इन इंटरनॅशनल लोन प्रोग्राम्स वेअर अ रिसर्चर कॅन रिक्वेस्ट स्पेसिमन टू बी शिफ्ट इन फॉर स्टडी. म्हणजे ज्यावेळेस लोकेशन हे लांब असतं त्यावेळेस आपण हे डिजिटल हर्बॅरियम वापरतो. दिस शिपिंग कंट्रीब्युट्स टू विअर अँड टिअर ऑफ अ स्पेसिमन्स.
व्हर्च्युअल हर्बेरिया कॅन अल्सो बी यूज टू इन्क्रीज पब्लिक अवेअरनेस ऑफ हर्बेरिया. आणि हे जे पब्लिक अवेअरनेस करण्याचं काम पण हे व्हर्च्युअल हर्बेरिया म्हणजे काय आहे, हर्बेरिया जे काय आहे ते करतं. सम हर्बेरिया मेक देअर स्पेसिमन डाटा बेसेस पब्लिकली अवेलेबल ऑन द इंटरनेट. Digital images of specimen can be added to this database to allow the public to further engage with the material. In this digital herbarium, we also added the databases or various types of pics of herbarium further engage with the material. Some herbaria also capitalize on their image by selling herbarium prints and greeting cards featuring particularly attractive specimen. म्हणजे ह्या डिजिटल हर्बेरियममध्ये आपण ज्या काही अट्रॅक्टिव्ह स्पेसिमन आहेत किंवा जे मेडिसिनल पर्पज आहे किंवा ज्यांचा युजफुल किंवा बेनिफिशियल आहेत ज्या स्पेसीज आपल्यासाठी, त्या स्पेसीज आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो. Now in this practical, what we can see the preparation of a herbarium. This is our first practical. In this practical we see preparation of herbarium or procedure of herbarium. In this, first is the drying and pressing. We drying and pressing with the help of plant press. Then poisoning. We treated the specimen or treated the twig with the sulfate, copper sulfate and mercury chloride to avoid the attack of pest and fungus. Then we see mounting, stitching and labeling of herbarium. Then we see deposition and chart of the or sequence of the classification of herbarium. Then we see photograph of herbarium, and then we see digital herbarium and uses of the digital herbarium. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.